हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण मासे आणलेत. तर ते कसे वगैरे आणलेत, मार्केटमध्ये जाऊन आणलेत, ते आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कारण आम्ही ते शूट केलं. तर गाईज आता आम्ही इकडे मासे घ्यायला आलोय. तर काय घेतले मम्मी आपण? काय घेतलं आपण? मच्छी घेतली, बांगडा मच्छी. अजून बोंबील कितीला आहे? 100 रुपये बोंबीलचा वाटा आहे बघा. आणि एकामध्ये 4 आहे, एका वाट्यात 4 आहे. आणि ही हा मासा कुठला आहे? हा मासा हे काय होता? हा कितीला आहे? हा 150ला पाव. 150ला पाव. आणि हा सुरमई 250ला पाव. आणि हे काय? ही वाली ही वाम आहे, वाम पिवली वाम आहे. ही व्हाईट वाम आहे. ही कितीला? 150ला पाव, 250ला अर्धा. ही 400ला अर्धा. 250ला अर्धा. एकच काटे नसतात ना? हिच्यामध्ये काटा नाही, एकच काटा मधला. आणि हिच्यामध्ये ओके. आपण कधी असे मोठे मासे खाल्ले नाही. काय बाबा खायला पाहिजे का? ब्रो तुला काय वाटतं? नाही, आता नको घेऊ, नंतर घेऊ. आता नको ना, त्या माशाचं हे बघ, डोळा बघ. तेच ना, किती मोठा झूम मार जरा. याच्यामध्ये काटा नाही ना दादा, एकच आहे ना. वाम आहे. वामच्या मांदीला पण आहे, इकडे हे पण आहे. काय झाला म्हणतात? तर आता आम्ही तुम्हाला मासे दाखवतो. तर इकडे आपल्याकडे आहे बोंबील, आणि इकडे मांदिले, बांगडा, आणि ही आहे वाम. ही पिवळी वाम आहे. व्हाईट वाम, एक पिवळी वाम पण असते आणि एक व्हाईट पण असते. तर आम्ही पिवळी घेऊन आलोय. तर मम्मी वाम कितीला भेटली आपल्याला? 250 रुपये पाव. तर वाम आम्हाला 250 रुपये पाव किलो भेटले. आणि बांगडा 200. बांगडा 200ला किती भेटले? 12 भेटले. तर तुम्ही बघू शकता, आम्हाला 200ला 12 बांगडे भेटलेत. आणि वाम आणि सॉरी 100 रुपयाला मांडली. ते 100 रुपयाला बघा एवढ्या साऱ्या मांदीला भेटल्यात आम्हाला. आणि हे मोठे आहेत, असं नाही की छोट्यात. आणि बांगड्या बांगडा नाही, बोंबील येतो. बोंबील? 200चे. 200चे आम्हाला जास्त बोंबील भेटलेत. किती भेटलेत मम्मी? 5 येते, मोठे मोठे. 5 आहेत मोठे मोठे. तर आम्ही अर्धे तुकडे केलेत. तर 5 म्हणजे एकाचे 2 तुकडे केलेत. तर आता आम्ही म्हणजे हे सगळे मासे बनवतो. तर आज काय बनवणार आहे आपण? आपण बांगडा फ्राय. बांगडा फ्राय आणि हे बनवणार आहे काय? वाम रस्सा बनवणार आहे. वाम, आमची जी वाम मच्छी आहे तिचा मम्मी कालवण बनवणार आहे. आपण एवढी कोकम मच्छी घेतली म्हणून जास्त दिली आपल्याला. हो, म्हणजे आम्ही जास्त मच्छी घेतली म्हणून आम्हाला जास्त दिली. पण ही सगळी एकूण मच्छी 700 रुपयाची आहे. आणि बांगडा मम्मी फ्राय बनवणार आहे, वामचं कालवण बनवणार आहे कोकम टाकून. काय मम्मी? हो. ठीक आहे. आणि बोंबील उद्या बनवणार. बोंबील आम्ही उद्या बनवणार आहे. आणि मांदिला पण उद्या बनवणार आहे. हा? हा, तांदळाची भाकरी बनवणार आहे. तर मम्मी तांदळाची भाकर बनवणार आहे. आणि त्याच्यासोबत इंद्रायणी राईस ना मम्मी. हो. आणि इंद्रायणी राईस बनवणार आहे. तर हे सगळे प्रोसेस बनवताना आम्ही तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. मम्मी बनवणार आहे. तर आता आम्ही चाय वगैरे इथे ठेवलाय उघडायला. चाय वगैरे पितो, पण मी कॉफी पिणार आहे. तर मम्मी कॉफी वगैरे बनवून किंवा मी बनवेन. तर भेटू, डायरेक्ट बनवताना दाखवतो. आता मम्मी माझी हे करते. मम्मी काय करते? मीठ हळद लावतीये. तर आता आम्ही मीठ आणि हळद लावणार इकडे. मम्मीने इथे हळद टाकली. काय काढून ठेवले का? लसूण अद्रकची पेस्ट पण लावायची आहे त्यांना. ते माझ्यासाठी भावा. आणि ही मम्मीने माझी गार्लिक पेस्ट दाबली आहे. याच प्रकारे मी आणली होती. आपण आणू तुझ्यासाठी, नंतर आणू ना. नंतर काय, मी थोडंसं माझ्यासाठी चिकन आणलं होतं, ते मी उद्या खाणार. मग एवढी आहे ना तुझ्यासाठी? एवढी नाही पुरणार. जाऊ दे, मी जाऊ दे आता दुकानात जाऊन. खाली आम्हाला जरा कचरा फेकायला पण जायचंच आहे, तर तेव्हा मी घेईन. जाऊ दे, ती पण टाक. थोडीशीच आहे याच्यामध्ये. काल आम्ही थोडंसं कलेच्या पिठाचं घालून बनवलेलं, तर तेव्हा ते यूज झालं. तर आता आम्ही मिक्स करून घेतोय. तुला काय मम्मी मदत हवी का माझी? मला खोबरं कापून दे. ते नाही, ही मदत काय? हा मुलगा आहे ना, फक्त माझा भाऊ मोठा,
फक्त विचारतो काय मदत पाहिजे का, मदत काय करत नाही. आता मम्मी बोलली खोबरं काप आपल्याला लवकरात लवकर करायचं. 8 वाजेपर्यंत आम्हाला क्लिअर करायचं, कारण 8च्या नंतर मला जरा काम आहे. 8च्या नंतर आम्हाला जरा टीव्ही बघायचे, कारण एकदा सुट्टी भेटते. आमचा अख्खा दिवस बाहेरच गेला. तर आता माझे पप्पा बघा काम करतात आणि मेस्सीचा टी शर्ट घातला. आता मेस्सी आला आहे इंडियाला, आणि पप्पा पण मेस्सीचा टी शर्ट घालून बसलेत. योगा योग आहे. तर आमचं इकडे मॅरिनेट करून, म्हणजे मिक्स करून झाला तर मॅरिनेट करायला ठेवणार ना मी. आणि हा खोबरं शोधते आता. खोबरं फ्रीज मध्ये आहे बाळा. भावा खोबरं फ्रीज मध्ये, याला काय माहिती नाही. आता काय मी कधी घरी नसतो ना, तर हम्म. माझं शेड्यूल झालं. झालं. तर नंतर तर मसाला काढून झाल्यानंतर तर आता नंतर आम्ही मसाला वगैरे करून ते पण दाखवतो, मग डायरेक्ट फ्राय करू ते दाखवतो. आणि कालवणाचं याचं मसाले वगैरे बनवून झाल्यावरती मसाले दाखवतो, एकदा फ्राय करण्याच्या अगोदर. तर भेटू नंतर. आता आमच्या मम्मीने तवा ठेवलाय गॅसवरती आणि सगळे मसाले भाजून घेणार आहे. कांदा, कांदा, खोबरं, खोबरं. लसूण आणि हिरवी मिरची आणि वाटताना टमाटर, अद्रक आणि कोथिंबीर टाकणार आहे वरून. कढीपत्ता पण. कढीपत्ता तर फोडणीला देणार आहे. अच्छा. आणि लाल तिखट, कांदा लसूण मसाला, काळा मसाला हे फोडणीला देणार. आता तेल तर टाक. ना, तवा तर गरम होऊ दे. आज झाली माझ्या डोळ्याची. डोळ्यांच्या आग झाल्या आमच्या पूर्ण. आणि कांदे कांदा तिखट कांदा होते. प्रचंड तिखट असतो. तिकीट असं तिखट तिकीट भेटते का? तिखट असतो मी म्हंटल. अच्छा. तिखट होता जाम. गरम पण. मग मी कांद्याची गोष्ट सांग यांना, कांदा का तिखट असतो. हा बोल. तू आम्हाला लहानपणी सांगायची. ते कांद्याला कसं वरदान भेटलेलं आहे ना, ते 3 जण मित्र असतात. कांदा, टमाटर आणि मिरची. तर मिरची अशी पायाखाली आली, बस मध्ये चाललेली, तर ती पडली, ती पायाखाली रेंगासली. हे दोघं रडायला लागले. कोण दोघं? कांदा आणि टमाटर. तर मग थोड्या वेळाने टमाटर पण गेला. टमाटर पण पायाखाली असा म्हणजे चेंदा झाला. तर हा खूप रडायला लागला. कोण हा? कांदा. हा कांदा म्हणतो, खूप रडायला लागला. माझा दोन्ही मित्र गेले, मी आता काय करू. म्हणून त्याला देवाने वरदान दिलं, तू जर मेलास तर पूर्ण जग रडेल. म्हणून आपण कांदा कापताना रडतो. अशी कांद्याची गोष्ट आहे. अच्छा. तर गाईस ही आमच्या कांद्याची मम्मीची गोष्ट आहे. तर आता हे आम्ही सगळं भाजून घेतो, मग दाखवतो तुम्हाला. आता हा माईक लावलाय मी तुम्हाला बोललो मार्केटमधून घेऊन आलेलो तो. हे खोबरं आधी काय. हे बघा यांनी असा माईक पकड म्हणजे आपला आवाज. तर बघा यांनी सगळं जाळूनच टाकलंय. मम्मी तुला काय बोलत याच्यावरती? नाही, त्यांनी कांदा नाही काढला, खोबरं टाकून. कांदाच नाही काढला आणि खोबरं टाकला. असा मुलगा आमचा. काय रे असं तू? मी चिकनचं काढून बनवताना खोबरं सगळं कांदा असंच वाटतं एकत्र, म्हणून मी तसं केलं. म्हणून याचं कालवण थोडं विचित्र. अरे ते कसं मग वेळ लागतो ना भाजायला. हो. भाजलं का पटकन भाजून जातो. काढ लवकर, काय कांदा जळून जाईल. आणि कांदा रडेल मग, मला काय एवढं जाळलं. कशाला रडेल? पटके. आणि साधारण कालवण बनवायला म्हणजे आपल्याला किती मिनिटं लागतील? किती मिनिटं म्हणजे काय, वेळ लागणारच ना. एवढं सगळं भाजायचं वगैरे, वाटायचं. थोडंच काय 5-10 मिनिटांमध्ये. ते पण आहेत गाईस म्हणा. तर गाईस आता आमचा असा, म्हणजे तुम्हाला काय वाटतं आता हा माईक आणला आम्ही, तर हा याच्यामधून आवाज येतोय चांगला की नाही? नाही, मला तर वाटतं बेटर आवाज येतोय. आणि तुला कसा आवाज येतोय? खूप छान आवाज येतोय. तू कधी बघितला आवाज येतोय? आता तू दाखवलेला मला. कसं पहिले बनवताना कसा असा आवाज जास्त यायचा, उलटा वगैरेचा. म्हणून आम्ही हे माईक घेतले. 600 रुपयाचे 2 माईक आहे. चायनाचे आहे, पण बोललो आता जाऊ दे, आपण एवढे फेमस झालो नाही, आपण एवढे पैसे लावायला नको माईक मध्ये जास्त. बरोबर. म्हणून आम्ही नॉर्मल माईक घेतले. पण जेव्हा तुमच्या कृपेने आम्ही फेमस होऊ, पैसे आम्हाला येतील, तेव्हा आम्ही भारीतले माईक घेऊ. आणि आयफोन पण घेऊ. आता मी कसा रेडमी मध्ये शूट करतोय. रेडमी नोट 9 आहे माझ्याकडे, याच्याकडे 10 आहे. त्याच्यामध्ये आम्ही शूट करतोय. तर आता बघू, हे सगळं झाल्यावरती दाखवतो. आता हा मसाला वाटायला चालले. कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, टमाटर. ओके. जाऊ दे. कट्टर ना मी कधी खाली नाही, मम्मीने मला कधी दिलीच नाही. पण नाही, तू खाली द्यायच्या आधी पण एकदा आपण आणली ना. आता डायरेक्ट